नमस्कार तुम्हा सर्वांना. श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट भरलेली शिमला मिरची रेसिपी बनवणार आहे. कारण ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही. त्यामुळे ही परफेक्ट रेसिपी आहे आणि ही रेसिपी 8 दिवस टिकते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघू. मी इथे पावशेर शिमला मिर्च घेतलेली आहे. आता ती मी चाकूने कट करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या मी चाकूने कट करून घेत आहे. सर्व मिरच्या चाकूने अशा प्रकारे कट करून झालेल्या आहे. अशा तुम्हाला चाकूने कट करून घ्यायचे आहे. आता मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 2 पळी तेल, तेल पण ॲड करून झालं आहे. आता ते सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्या सर्व शिमला मिरच्या एक एक करून सर्व शिमला मिरच्या शेंगदाण्याचा कूट भरून घ्यायचा आहे. आता मी इथं शिमला मिरचीमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून घेत आहे. अशा प्रकारे सर्व मिरचीत भरून घेणार आहे. सर्व मिरच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित भरून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हीही भरून घ्यायचा. इथे सर्व मिरच्या शेंगदाण्याचा कूट भरून झाला आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट बाकी आहे, तो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे. त्यामध्ये ते भरलेल्या मिरच्या ॲड करायच्या. मिरची पण ॲड केलेली आहे. ती आपल्याला व्यवस्थित उलथण्याने तळून घ्यायची आहे दोन्ही साईडने. ती आता व्यवस्थित तळून झाली आहे आणि आता त्यावरती आपल्याला 2 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे. म्हणजे मिरची चांगली वाफळली जाते. 2 मिनिट झाले आहे. मिरची आपल्याला आता दुसऱ्या साईडने व्यवस्थित पलटून घ्यायची आहे. मी इथे एक एक करून सर्व मिरच्या पलटून घेणार आहे. एका साईडने व्यवस्थित भाजल्या आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडनेही तशाच भाजून घ्यायच्या आहे. आता त्यावरती मी आणि 2 मिनिट परत झाकून ठेवणार आहे. आपले 2 मिनिट झाले आहे. परत काढून घेऊ. मिरच्या बऱ्यापैकी आपल्या वाफळलेल्या आहेत. तरीही आपल्याला अनेक व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे. त्यामुळे मिरच्या व्यवस्थित पलटून घ्यायच्या आहे.
मिरच्या पलटून झाल्या आहे त्यामध्ये उरलेला शेंगदाण्याचा कूट पण ॲड करून टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. त्यावरती आता परत झाकून ठेवायचे आहे 2 मिनिट. 2 मिनिट झाले आहे. आपली शिमला मिरची पण एकदम परफेक्ट वाफळलेली आहे, तयार झाली आहे. आता आपल्याला त्या शिमला मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. शिमला मिरची एकदम मस्त वाफळलेली आहे आणि तिचा कलर पण एकदम छान आलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण कसलाच बाहेर निघलेला नाही. अशा प्रकारे तुम्हाला काळजी घेऊन मिरच्या पलटीत राहायचं आहे. त्यामुळे सर्व शेंगदाण्याचा कूट मिरच्यामध्ये राहतो. आता सर्व शिमला मिरची प्लेटमध्ये काढून झालेली आहे. अशा प्रकारे ही शिमला मिरची शेंगदाण्याचा कूट भरून रेसिपी एकदम सोपी आहे आणि 10 मिनिटामध्ये होते. थोडीशी वेगळी आहे पण वेगळीच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकतात. अशा प्रकारे शिमला मिरची तुम्ही ही रेसिपी बनवा, कारण ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत, पराठ्यासोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात आणि ही 8 दिवस सहज टिकते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.